नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण ITI संबंधात अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ITI संबंधात सेकंड राऊंड मेरिट लिस्ट संबंधात बिग अपडेट आहे. सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, मराठा आरक्षण संबंधात सुद्धा आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सविस्तर माहिती तुम्हाला बघायची आहे. जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करून द्या, कारण की तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर मिळत राहील. आणि ITI संबंधात तुम्हाला संपूर्ण नॉलेज आणि संपूर्ण माहिती या चॅनलवरती सर्वात अगोदर दिली जाते. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त व्हिडिओ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. आणि जे काही आपण प्रूफ बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये ते आपण बघणार आहोत. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन झालं नसाल, तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही जॉइन व्हायला विसरू नका. तिथे मी तुमच्याकडून संपूर्ण मित्रांनो तुम्हाला जी काही छोटी-मोठी अपडेट येत असते ITI संबंधात संपूर्ण तुम्हाला अपडेट देत असतो. तर लवकरात लवकर डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून तुम्ही जॉइन व्हायला विसरू नका. किंवा तुम्हाला कमेंट्समध्ये फक्त आज काय नवीन लिहून पाठवायचं आहे. जो विद्यार्थी आपल्याला आज काय नवीन लिहून पाठवेल, त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करून घेणार आहोत. म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाही. तर तुम्ही आज काय नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून तुम्ही जॉइन व्हायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण डायरेक्ट जाऊया पुराव्यावरती आणि सविस्तर माहिती बघूया. काय माहिती आहे ITI सेकंड राऊंड लिस्ट संबंधात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीत आहे की ITIसाठी जो महत्त्वाचा मुद्दा आहे, ITIची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यासाठी तो म्हणजे की मराठा आरक्षण. मग मराठा आरक्षणाचा मुद्दा सॉल्व्ह कसा होणार, काय हालचाली चालू आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती सविस्तर माहिती आपण बघूयात. म्हणजे नवीन तुम्हाला माहितीसुद्धा मिळणार आहे आणि ही माहिती तुमच्यासाठी जाणून घेणं आवश्यक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्ही वाचलीसुद्धा असेल किंवा ही बातमी तुम्ही बघितलीसुद्धा असेल. पण तुम्हाला यामध्ये जे बातमीमध्ये सांगितलं ते तुम्हाला समजलंच नसणार. पण ही बातमी समजून जर घेतली तर तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येईल. म्हणून मी तुमच्यासाठी खास करून ही बातमी आणलेली आहे आणि समजून सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर मित्रांनो बघा, यामध्ये सांगितलेलं आहे मराठा आरक्षण घटनापीठ स्थापन करण्यासाठी राज्य सरकारचा चौथ्यांदा अर्ज. तर मित्रांनो बघा, घटनापीठ स्थापन करण्यासाठी राज्य सरकारचा सुप्रीम कोर्टामध्ये चौथ्यांदा अर्ज दाखल झालेला आहे. आता बघा मित्रांनो, मुंबई मराठा आरक्षणासंदर्भातील अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणीसाठी तातडीने घटनापीठ स्थापन करण्यात यावे, याकरिता राज्य सरकारने चौथ्यांदा आपला अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, ह्यामध्ये काय सांगण्यात आलं आहे, तर नवी दिल्लीतील सरकारी वकील ॲडव्होकेट सचिन पाटील यांनी हा अर्ज दाखल केला. त्यानंतर राज्य सरकारने 20 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाला अंतरिम आदेश स्थगित करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर या अर्जावर सुनावणी घेण्यासाठी तातडीने घटनापीठ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात करण्यात आलेली. करणारा पहिला अर्ज हा 7 ऑक्टोबरला दाखल झाला होता. दुसरा अर्ज हा 28 ऑक्टोबरला, त्यानंतर तिसरा अर्ज 2 नोव्हेंबर, तर चौथा अर्ज काल दाखल करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं असेल तर ही बातमी तुम्ही वाचलीसुद्धा असेल, पण मी तुम्हाला का आणतोय, तर यामध्ये महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो असा आहे बघा, तुम्ही जर बघितलं असेल तर बघा, घटनापीठ स्थापन करण्यात यावे अशी मागणी करणारे पहिला जो अर्ज तो 7 ऑक्टोबरला दाखल केला होता. दुसरा अर्ज मित्रांनो 28 ऑक्टोबरला, तिसरा अर्ज 2 नोव्हेंबर, तर चौथा अर्ज काल दाखल करण्यात आला असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर यापूर्वी 2 नोव्हेंबरला मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारचे वरिष्ठ विधितज्ञ मुकुल रोहतगी यांनी सरन्यायाधीशांसमक्ष तातडीने घटनापीठ स्थापन करण्याची आवश्यकता विषद केली होती. ठीक आहे. आता मित्रांनो, यामध्ये बघा तुम्हाला दिलेला महत्त्वाचा मुद्दा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. सर्वोच्च न्यायालयाच्या 3 सदस्यीय खंडपीठाने 9 सप्टेंबर 2020 रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे नोकर भरती व शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेतील SCBC प्रवर्गाचे हजारो विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. मित्रांनो बघा, शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेतील म्हणजे यामध्ये तुमचा ITI सुद्धा प्रवेश प्रक्रिया येत असते. ठीक आहे. तर 9 सप्टेंबर 2020 रोजी त्यांनी आदेश काढला होता आणि त्यानुसार मित्रांनो, जी काही मराठा आरक्षण स्थगित देण्यात आली होती तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. आता बघा, त्याचे अनेक गंभीर परिणाम झाले आहेत. तुम्हाला सर्वांना माहीत असेल, मग ITIच्या प्रवेश प्रक्रियेवर त्याचा गंभीर परिणाम झालेला आहे. ती प्रवेश प्रक्रिया रखडलेली आहे.
त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या अर्जावर म्हणून हा जो आदेश होता, तर हा आदेश रद्द करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. तर बघा त्यांनी सांगितलेले करण्याच्या राज्य सरकारच्या अर्जावर घटनापीठासमोर तातडीने सुनावणी आवश्यक असल्याची विनंती रोहतगी यांनी सरन्यायाधीशांना केली होती. त्यावेळी या अर्जावर लवकरात लवकर विचार केला जाईल असे सरन्यायाधीशांनी सांगितले होते. परंतु मित्रांनो अद्याप या संदर्भात निर्णय झालेला नसल्याने राज्य सरकारने चौथ्यांदा जो आपला अर्ज होता तो सादर केलेला आहे. त्यानंतर तुम्ही जर बघितले असेल तर मराठा आरक्षणाला तुर्तास स्थगिती देत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे वर्ग केले. आता ह्यापुढील सर्व सुनावणी घटनापीठासमोरच झाली पाहिजे. पुन्हा मराठा आरक्षणास स्थगिती देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोरच सुनावणी कशी होऊ शकते असा सवाल राज्य सरकार आजच्या सुनावणीत घटनापीठाचीच मागणी केली आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर बघितलं असेल तर मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठासमोर व्हावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे 3 सदस्यीय खंडपीठाने यापूर्वीच दिला आहे. बघा मित्रांनो असा जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे 3 सदस्यीय खंडपीठाने यापूर्वीच दिला आहे. त्यामुळे त्यामुळे खंडपीठाचा अंतरिम आदेश निरस्त करण्याच्या अर्जावरील सुनावणी घटनापीठापुढेच झाली पाहिजे, अशी सरकारची ठाम भूमिका आहे. नंतर बघा मित्रांनो खंडपीठाचा अंतरिम आदेश रद्द करण्यासाठी अर्ज करतानाही राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाला तशी विनंती केली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जर बघितलं असेल तर तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती या प्रकारे आलेली असेल. तर मित्रांनो हा महत्त्वाचा मुद्दा होता की आता घटनापीठ स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने चौथ्यांदा अर्ज दाखल केला आहे. याचा अर्थ मित्रांनो की जर तुमचा महत्त्वाचा मुद्दा होता की मराठा आरक्षणाची स्थगिती जर उठाली तर तुमची ITIची प्रवेश प्रक्रिया ही जलद गतीने सुरू होणार आहे. म्हणून हा महत्त्वाचा मुद्दा होता आणि महत्त्वाची बिग अपडेट होती. आणखी एक अपडेट ती तुम्हाला मी दाखवतो. पण हा महत्त्वाची बातमी होती मित्रांनो मराठा आरक्षणाचा मुद्दा सॉल्व्ह होऊ शकतो या अर्थाने. म्हणून मी तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचवलेली आहे. तर मित्रांनो जर मराठा आरक्षणामध्ये स्थगिती जर उठाली, तर स्थगिती उठल्याच्या नंतर मित्रांनो तुमची ITIची प्रवेश प्रक्रिया लवकरच पूर्ण करतील. कारण तुम्ही जर बघितलं असेल तर UP ITIची प्रवेश प्रक्रियासुद्धा आता मित्रांनो एंडिंगमध्ये आलेली आहे आणि महाराष्ट्राची ITIची प्रवेश प्रक्रिया तुम्ही जर बघितलं तर अजून दुसरी लिस्टसुद्धा लागलेली नाही आहे. तर अशा प्रकारे आता दुसरी अपडेट तुम्हाला दाखवतो. प्रूफच्या सहाय्याने तुमच्या लक्षात येऊन जाईल म्हणून आता तुम्हाला मी दुसऱ्या प्रूफवरती घेऊन जात आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो दुसरी अपडेट अशी की ITIची प्रवेश प्रक्रियेसंबंधात महत्त्वाची अपडेट. तुम्हा सर्वांना माहिती मित्रांनो बघा प्रथम ह्यामध्ये तुम्हाला सांगितलं आता वाचून दाखवायची काही आवश्यकता नाही कारण व्हिडिओ खूप लांब बनू शकतो. पण आपला हेतू असा असतो मित्रांनो की तुम्हाला एका व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त नॉलेज आणि प्रूफच्या सहाय्याने संपूर्ण माहिती समजली पाहिजे. म्हणून मी तुम्हाला जास्ती हे काही वाचून दाखवत नाही. जो मेन मुद्दा आहे तोच तुम्हाला मी लक्षात सांगतो. खूप महत्त्वाची माहिती मित्रांनो बघा की ITIची प्रवेश अर्ज दुरुस्तीबाबत तुम्हाला मुदत दिली होती 23 तारखेपर्यंत. तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला 23 तारीख दिली होती 23/11/2020. आता मित्रांनो 23 तारीख गेली तुम्हा सर्वांना माहिती आहे. मग 23 तारखेच्या नंतर मी तुम्हाला विचारलं होतं की मुदतवाढ होणार की नाही होणार. खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला होता. आणि तुम्हाला तेही दाखवतो की मुदतवाढ झाली की नाही झाली. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता 23 तारखेच्या नंतर सुद्धा मुदतवाढ झालेली आहे आणि विद्यार्थ्यांचा जो गेस होता की मुदतवाढ होणार तो अचूक ठरलेला आहे. मित्रांनो बघा मराठा आरक्षण हा मुद्दा होता ह्यासाठी मुदतवाढ होण्यासाठी मी तुम्हाला तेही दाखवलेलं आहे. आता लवकरच ITIची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार जलद गतीने कारण की मराठा आरक्षणाचा मुद्दा हा आता लवकरात लवकर दूर होईल आणि तुमची ITIची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. तर मित्रांनो बघा प्रवेश अर्ज दुरुस्तीबाबत निवड अपडेट अशी की 30 तारखेपर्यंत तुम्हाला मुदत दिली आहे. आता तुम्हाला 30 तारखेपर्यंत मित्रांनो वाट बघावी लागणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी केलं नसणार त्यांचा अर्ज दुरुस्ती त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावे. आता मित्रांनो तुम्ही जर बघितलं असेल तुम्हाला कमेंट्समध्ये कळवायचे की 30 तारखेच्या नंतर तुमची मुदतवाढ होणार की नाही होणार. नक्की कळवा म्हणजे जेणेकरून आपल्याला समजेल किती विद्यार्थी खरोखर ITIच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधात सिरियसली आहेत. तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. 30 तारखेच्या नंतर तुमची प्रवेश अर्जाबाबत मुदतवाढ होणार की नाही होणार. ठीक आहे. का 30 तारखेच्या नंतर तुमची लिस्ट लागणार. नक्की कळवा. कमेंट्समध्ये जर काही डाऊट असेल, काही प्रश्न असेल तर कमेंट्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन झाला नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन व्हायला विसरू नका. तिथे मी तुम्हाला संपूर्ण नॉलेज आणि संपूर्ण माहिती फ्रीमध्ये देत असतो. तर जॉइन व्हायला विसरू नका. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.